गुड मॉर्निंग फ्रेंड्स. 180 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 1 कप एवढं रेडीमेड व्हॅनिला प्रीमिक्स वापरून 5 इंचाच्या केक टिनमध्ये मी हा केक बेक करून घेतला. या केकचा जो वरचा फुगीर भाग होता तो कापून घेतला आणि केकच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 3 स्लाइस करून घेतल्या. केक स्लाइस केक बोर्डवर ठेवून घेतला आणि प्रत्येक स्लाइसला रसमलाईच्या दुधाने व्यवस्थित सोक केले. येस, आज आपण रसमलाई केक पाहणार आहोत. 5 जानेवारी 2025ला मला या केकची ऑर्डर होती. क्रीम स्लाइसला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर रसमलाईचे पीसेस मी या क्रीमवर ठेवून घेत आहे. आज थोडा वेळ कमी असल्यामुळे रसमलाई मी विकतच आणली होती. आज मला अंगूर रसमलाई मिळाली आणि याप्रमाणे रसमलाईचे पीसेस व्यवस्थित ठेवून घेतले. हे सर्व ठेवून झाल्यानंतर मी काजू बदाम पिस्त्याचे थोडे स्लाइस करून घेतले होते आणि तेही आपल्या रसमलाईवर व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत. यामुळे टेस्ट खूप छान येते. नंतर यावर पुन्हा एकदा थोडीशी क्रीम लावून घेतली, कारण ही क्रीम लावणं गरजेचं असतं. जर ती आपण लावली नाही तर ज्यावेळेला केक कट होतो त्यावेळेला त्याच्या स्लाइस वेगवेगळ्या होतात, कारण रसमलाई वेगळी होते आणि केकची स्लाइस वेगळी होऊ शकते. त्यामुळे रसमलाई वापरल्यानंतर त्याच्यावरती क्रीमचा एक लेअर देणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर दुसरी केकची स्लाइस ठेवली, ती पण व्यवस्थित सोक केली, तिलाही व्यवस्थित क्रीम लावून घेतलं आणि रसमलाई आणि काजू बदाम पिस्ताने त्याचंही परत एकदा एक लेअर दिलं. या पद्धतीने केकमध्ये भरपूर अशी रसमलाई, काजू बदाम पिस्ता मी वापरलेला आहे. त्यानंतर केकला क्रमकोट करून घेत आहे. केकला सर्व बाजूने आपल्याला क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे. त्यानंतर स्क्रॅपरच्या सहाय्याने मी केकवरची क्रीम व्यवस्थित स्मूथ करून घेतलेली आहे. केक फिनिशिंग होणं अत्यंत गरजेचं असतं. आपण व्हिडिओत बघू शकता क्रीम व्यवस्थित स्मूथ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी एक 15 मिनिटं केक फ्रीजमध्ये ठेवला होता. त्याच्यानंतर आपण आता फायनल आयसिंग करणार आहोत. त्यासाठी क्रीम व्यवस्थित लावली आणि पुन्हा एकदा सावकाश दाखवते की व्हिडिओमध्ये मी क्रीम कशी स्मूथ करून घेते. ह्याला थोडा वेळ लागतो पण फिनिशिंग खूप छान येतं. आणि अशा प्रकारे केक व्यवस्थित स्मूथ करून घेतलेला आहे. न्यूट्रल जेलमध्ये मी रसमलाईचं दूध घातलं आणि ही क्रीम तयार केली आणि ह्या क्रीमचं ड्रिपिंग मी केकवरती दिलेलं आहे. हे सर्व करताना माझा मोबाईलचा व्हिडिओ चालू राहिला नाही, त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवू शकले नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडेसे केशरच्या काड्या ठेवून घेतल्या. हे न्यूट्रल जेल आणि रसमलाईचं दुधाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्ही नक्की करून बघू शकता. त्यानंतर आपलं छोटं नूरचं नोझल घेऊन केकला खाली मी डिझाईन करून घेत आहे. त्याच्यानंतर या केकवरती मी गुलाबाचा वापर केला. गुलाबाच्या खालच्या देठाला मी व्यवस्थित कॉईल पेपर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर 2 गुलाब वापरली मी या केकमध्ये. दुसऱ्या गुलाबाच्याही देठाला मी व्यवस्थित कॉईल पेपर लावून घेतला आहे आणि त्याच्यानंतर हे दोन्ही गुलाब एक वरती ठेवलं गुलाब आणि एक खालच्या बाजूला. त्यामुळे केकचा लुक एकदमच बदलला. गोल्डन कलरचे बॉल्स वापरले आहेत. हे फक्त शोचे आहेत, खाण्याचे नाहीत. केक मटेरियल जिथे मिळतं तिथे आपल्याला हे बॉल्स आरामात मिळू शकतात. त्यानंतर त्याच्यावरती काजू बदाम पिस्ताने सजवलं आणि इडेबल असं
गोल्डन वर्क इथे मी वापरलेला आहे, त्यामुळे केकला खूप छान लुक आलेला आहे। अशा प्रकारे मी रसमलाई केक हा ओरिजिनल रसमलाईच्या सोबतच करते। जर कस्टमरने सांगितलं तरच आपण रसमलाईचा क्रश वापरतो, अन्यथा मी अशाच प्रकारे माझी ऑर्डर पूर्ण करत असते। थँक यू फ्रेंड्स।